ऋतुजा राजगे तिच्या धर्मांतराची झालेल्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात भाजपा नेत्या आमदार चित्राताई वाघ यांनी ऋतुजाच्या गुंडेवाडी येथील घरामध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी ऋतुजाला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाहीही त्यांनी कुटुंबियांना दिली आहे। यावेळी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे, ज्योती कांबळे, गीतांजली ढोपे पाटील, सतीश बल्लाळ, गणेश मेळावणे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। यावेळी मृत्यूमुळे हताश झालेल्या त्यांच्या आई वडिलांना कुटुंबातील लोकांना आधार देत चित्राताईंनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची आमदार चित्रा वाघ तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली। यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, ऋतुजा राजगे हिच्या आई वडील यांना राजगे कुटुंबियांनी आपण हिंदू धनगर असल्याचं खोटं सांगून त्यांची फसवणूक केली। तसेच लग्न ठरवणाऱ्या कोळी नामक व्यक्तीने देखील त्यांची फसवणूक केली आहे। ऋतुजा हिने धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्या लोकांनी अनन्वित अत्याचार केले। तिने नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली। यातील आरोपी पती सुकुमार राजगे, सासू अलका राजगे, सासरे सुरेश राजगे याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरू व लग्न ठरवणारा मध्यस्थी यांना सह आरोपी करावे अशी मागणी केली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू असं चित्राताई वाघ म्हणाल्या। समाजातील गोरगरीब लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या पैशाचे, नोकरीचे आमिष दाखवून समाजाने धर्मांतरण सुरू केले। या धर्मांतर करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे राज्यात ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा कसा लागू होईल यासाठी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून कायदा करण्याचा प्रयत्न करणार अशी देखील माहिती दिली आहे। राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीचे संकेत दिले जात असताना सांगली जिल्ह्यात मनसे व ठाकरे गटाने एकत्र येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केलाय। येथील मनसेच्या जिल्हा कार्यालयात हा वाढदिवस साजरा करत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याचा संदेश नेतृत्वाला दिलाय। गेल्या महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याकडून मिळत आहेत, पण त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। राज्यभर एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। शनिवारी सांगली येथे मनसे पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन राज ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला। मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन मनसे पदाधिकारी वाढदिवस साजरा करत आहेत। शिवसेना व मनसेचे पदाधिकारी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेत। तर सर्वांची तशीच इच्छा आहे, दोघे भाऊ एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही। शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर म्हणाले, शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक या ज्या भावना आहेत या दोन्ही नेत्यांनी समजून घ्याव्यात। महाराष्ट्र हितासाठी लोकभावनेचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहे। यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू पाटील, विराज बुटाले, मनसेचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्रीधर करडे, शिवसेना उपजिल्हा संघटक संतोष पाटील, शहर प्रमुख प्रसाद रिसवडे, मनसे सांगली शहर अध्यक्ष सुरेश टेंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरज तालुक्यातील बेडग येथे पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील लक्ष्मण सिद्धू कदम व विकास शंकर सोनटके या व्यापाऱ्यांना 4 जणांनी कोयत्याचा धाक दाखवून गाडीतील 7 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। लक्ष्मण कदम यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून दोघांची नावे निष्पन्न झाली असून आणखी 2 अनोळखी इसमांचा शोध सुरू आहे। व्यवसायामधून हा प्रकार झाल्याचा मिरज ग्रामीण पोलिसांचा अंदाज आहे। पुणे तालुक्यातील मुळशी येथील लक्ष्मण कदम व विकास सोनटके हे पिकअप ट्रक घेऊन कर्नाटकातील विजापूर येथील एका व्यापाऱ्याकडे किराणा माल आणि इतर साहित्य आणण्यासाठी म्हणून निघाले होते। बेडग येथे पहाटे वेळी आल्यानंतर काही 4 चाकी वाहनातून 4 इसम उतरले व लक्ष्मण कदम यांच्या गाडीच्या काचेवर कोयत्याने मारून काच फोडली। लक्ष्मण कदम व विकास सोनटके यांनी घाबरून गाडीतून उतरून पळ काढला। पळून दूरवर गेले आणि अनोळखी चौघांनी मालवाहतूक करणाऱ्या गाडीतील रोख 7 लाख रुपये घेऊन ते पसार झाले। चौघांच्याकडेही 4 चाकी वाहन होतं। बेडग रोडवर काही वेळाने वर्दळ वाढल्याने लक्ष्मण कदम आणि विकास सोनटके हे परत आपल्या गाडीजवळ आले। गाडीतील रोख 7 लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आलं। त्यांनी लगेच मिरज ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला। मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी आल्यानंतर परिसराची पाहणी केली, तसेच काही मार्गावर सीसीटीव्हीची पाहणी केली। सीसीटीव्हीमध्ये भरधाव वेगाने 4 चाकी वाहन जाताना दिसते। पोलीस व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चौघांचा शोध घेत असून दोघांची नावे निष्पन्न झाली असून आणखी दोघांचा शोध घेत आहेत। कदम व सोनटके यांना लुटणारे मुळशी येथील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कवटेमंकाळ आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारीनंतर वाहकास निलंबित केल्याच्या कारणावरून कवटेमंकाळचे आगार प्रमुख अमर राजेंद्र निकम यांना काम करत असता त्यांच्या केबिनमध्ये घुसून अर्वाच्य शिवीगाळ आणि दमदाटी करून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आगार प्रमुख गंभीर जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात एकूण 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी आगार प्रमुख अमर निकम हे केबिनमध्ये काम करत बसले होते. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 व्यक्तींनी आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. या व्यक्तींनी दहशत माजवत आगार प्रमुख अमर निकम यांना अर्वाच्य शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच दमदाटी करू लागले. तसेच काही जण अंगावर जाऊन मारहाणही करू लागले. आगार प्रमुख अमर निकम यांनी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बाटल्या, पेपरवेट, डबा, खुर्ची यांच्या साह्याने बेदम मारहाण करण्यात आली. आगार प्रमुख निकम जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगार प्रमुख अमर राजेंद्र निकम यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी प्रल्हाद सपकाळ, तानाजी अमगर, बाळासो खरात, दिलीप मार्तंड बंडगर, जगन्नाथ नारायण माळी, राजेंद्र मधुकर देवकुळे, सतीश मेटकरी, महेश किसन पाटील, स्वप्नील पिडे, प्रमोद कोळी, अहंकारे, डी.टी. खोत, रामचंद्र रणशिंगे आदी 13 जणांसह 4 अनोळखी महिला व 4 अनोळखी व्यक्ती मिळून 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने गेल्या 2 दिवसांमध्ये जिल्ह्यात दमदार पुनरागमन केलंय. सांगली शहरासह जवळपास सर्व जिल्ह्यात शनिवारी दिवसभर टप्प्याटप्प्याने पावसाची संततधार सुरू होती. विशेषतः सांगली शहरात पावसाने चांगलीच दैना उडाली आहे. शनिवार आठवडा बाजारासह अन्य चौकातील बाजार, भाजी मंडईमधील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शहरामध्ये काही काळ वाहतूक कोंडीही झाली. यंदा पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आला असतानाच पुन्हा 2 दिवसांपासून पावसाने सातत्याने संततधार सुरू केली आहे. दिवसभरामध्ये पाऊस सातत्याने पडत आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. दुष्काळी तालुक्यांनाही पावसाने यंदा चांगलाच दिलासा दिलाय. दरम्यान सांगली मिरज शहरातील पावसाने चांगलाच पिंगा घातलाय. दिवसभर सातत्याने पाऊस सुरू होता. पावसाची संततधार सुरू असल्याचा परिणाम शनिवारच्या आठवडा बाजारावर झालाय. विशेषतः कापड विक्रेत्यांची पुरेपूर तारंबळ उडाली. भाजी विक्रेत्यांनाही त्रास सहन करावा लागला. पावसामुळे नागरिकांनाही घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालंय. राजवाडा चौक, स्टेशन चौक, काँग्रेस भवन समोरील चौकामध्ये पाणी साचलंय. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली. सांगली शहरामध्ये दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील बहुतांशी सर्वच रस्ते चिखलमय झाले होते. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार घडले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज घेऊन वाहन चालवावं लागत होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण झाली. शहरातील गटारांमधून पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने गटार स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. उमदी येथून जात असलेल्या नगर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोटार रिवायडिंगचं दुकान व श्रीनिधी एस कोटी कलेक्शन या कपड्यांचं दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाखांहून अधिक साहित्यांची चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. उमदी येथून नगर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याच राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकापासून काही अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत विजयपूर रस्त्यावर अनिल टकले यांचे मोटार रिवायडिंगचे दुकान व त्याच्यापासून 30 मीटर अंतरावर आहे. तसेच श्रीनिधी कोटी यांचे कपड्याचे दुकान आहे. राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री आरती एंटरप्राइजेस नावाच्या मोटार रिवायडिंगच्या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार घडला. दुकानाच्या 2 शटरपैकी एक शटर वाकवून चोरट्यांनी दुकानातून 60 kg वायरचे 10 बॉक्स, 60 किलो स्क्रॅपची जुनी वायर, कॅमेरा, DVR सह काउंटरमध्ये असलेल्या पैशांची चोरी करत अंदाजे 2 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल लंपास केल्याची बाब सकाळी समोर आली आहे. तसेच लगतच असलेल्या श्रीनिधी एस कोटी यांच्या कपड्याच्या दुकानाच्या पाठीमागील भागाचा पत्रा कापत कॅमेरा, DVR, किरकोळ साहित्याने दुकानाची नासधूस केली. दुकानदारांनी सदर घटनेची माहिती उमदी पोलिसांना दिली आहे. उमदी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत. आयर्विन पुलाला समांतर पुलाचं काम तातडीने पूर्ण करा. हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा, असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आयर्विन पुलाच्या समांतर नवीन पुलाचं काम सुरू आहे. आज या पुलाच्या उर्वरित कामाची पाहणी आमदार गाडगीळ यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आमदार गाडगीळ म्हणाले, समांतर पुलाचं काम तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल, वाहतूक ही अधिक सुलभ होईल। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांना आमदार गाडगीळ यांनी पुलाच्या कामासंदर्भात सूचना दिल्या। समांतर पुलाच्या कामाला आता गती मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे सांगलीकरांसाठी लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, प्रवीण पाटील, शंकर पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, भरत बर्गे, हरीश पाटील, रवी बाबर, हर्षल फल्ले, नंदकुमार वाडकर तसेच पदाधिकारी, सांगलीवाडीतील ग्रामस्थ, परिसरातील नागरिक आदी जण उपस्थित होते। कर्नाळ रोडवरील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न सोहळ्याच्या वेळी गर्दीचा फायदा उचलत दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्याकडून 5,06,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। फिरासत फकरुद्दीन शेख असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। सोलापूर जिल्ह्यातील भोसरे गावामध्ये राहणाऱ्या अंजली कोल्हे या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी माधवनगर ते कर्नाळ जाणाऱ्या मार्गावरील सुशांत गार्डन नावाच्या मंगल कार्यालयात बुधवार दिनांक 4 जून रोजी आल्या होत्या। लग्न समारंभ सुरू असताना चोरट्याने गर्दीचा फायदा उचलत बॅगेत ठेवलेले दागिने लंपास केले होते। या प्रकरणी कोल्हे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील बदाम चौक येथे राहणाऱ्या संशयित फिरासत शेख यांनी सदरची चोरी केली। यावेळी पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सुशांत गार्डनमधील एका खोलीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरलेत। यावेळी त्याच्याकडून 88,000चे सोन्याचे वेढण, 44,000ची सोन्याची अंगठी, 61,000चे सोन्याचे लॉकेट, 88,000ची सोन्याची गोफ, 1,32,000चे सोन्याचे गंठण, 88,000चा सोन्याच्या बिंदल्या, 5,000चे चांदीचे दागिने असा एकूण 5,06,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पुढील कारवाईसाठी शेख याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता रिक्षा घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार आहेत। यासाठी एकूण 9 ई-रिक्षा घंटागाड्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून या महिलांचे अंतिम ट्रेनिंग कार्यशाळा विभागात पार पडले। या महिलांना 17 जून रोजी रिक्षा घंटागाड्या ताब्यात देण्याचं नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या महिला हे धाडस उचलणार आहेत। या 9 घंटागाड्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात सायंकाळी सुरू असणाऱ्या खाऊ गल्ल्या आणि व्यापारी परिसरातील कचरा संकलन करणार आहेत। प्रत्येक रिक्षा घंटागाडीवर एक चालक आणि एक सहाय्यक असा कर्मचारी वर्ग असणार आहे। या रिक्षा घंटागाड्यांवर महिला बचत गटातीलच महिलांना संधी देण्यात आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून या सर्व महिलांचं प्रशिक्षण सुरू होतं। शनिवारी महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने आपल्या प्रशिक्षित चालकाच्या माध्यमातून या 18 महिलांची परीक्षा घेतल्या। प्रशिक्षित चालकांकडून या महिलांचं अंतिम ट्रेनिंग शनिवारी झाले, त्यामुळे आता या 18 महिला आणि 9 घंटागाड्या महापालिका सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत। या अंतिम प्रशिक्षणावेळी महापालिका राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे, शहर वस्तीस्तरीय संघाचे अध्यक्ष पुष्पा सोनवणे, सचिव स्वाती शिंदे, नितीन डोंबाळे, महेश पाटील, अल्फिया मुलानी यांच्यासह महिला उपस्थित होत्या। महापालिकेचे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा समन्वयक रवींद्र भगत, संजय केंकार, संभाजी तरसे, अजय खाडे आदींनी या महिलांचं प्रशिक्षण घेतले।